एखाद्या मुलींनी पिरियड संदर्भात डिस्कशन करायला कधी डॉक्टरकडे गेलं पाहिजे? ते स्कूलपासून चालू झालं पाहिजे. आणि काही अशा गोष्टी असतात त्या म्हणजे ऍज अ पार्ट ऑफ एज्युकेशन असलं पाहिजे. पण असं बऱ्याच वेळा ते होत नाही. आणि डॉक्टरकडे आपण केव्हा जातो, म्हणजे डॉक्टरकडे जातो की प्रॉब्लेम होत असेल तरच जाणार आपण. जस्ट नॉर्मल डिस्कशनसाठी कधीच डॉक्टरकडे जात नाही. पण ते गेलं पाहिजे. ते गेलं पाहिजे. जर तुम्हाला त्याबद्दल काही शंका असतील किंवा असे पिरियड्स का येतात, मला पेन का होतं, मला सांगितलं जातंय की पेन नॉर्मल आहे, पण एवढं जर पेन होतंय जिकडे तुम्हाला इंजेक्शन्स घ्यावे लागतात, तुम्हाला उलटी होते किंवा अगदी एका जागेवरनं तुम्ही उठू शकत नाही, इतका लेवलचा पेन असेल तर मग तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन ऍटलीस्ट कन्फर्म केलं पाहिजे मला एवढं पेन का होतंय, त्यामागचं कारण काय, किंवा खूप जास्त हेवी ब्लिडिंग होतीये तर तेव्हाही बघायला पाहिजे की बस जर ब्लिडिंग होत असेल तर मग त्यामुळे काय होतं, अनिमिया होऊ शकतो. एवढा ब्लड लॉस जेव्हा होतो तेव्हा दुसरा आजारही होऊ शकतात आणि किंवा ब्लिडिंग पण होते. तर त्या बाबतीत ऑफकोर्स जेव्हा पण असं वाटलं त्यांना की हे काही मला वाटतंय नॉर्मल नाहीये तर डॉक्टरांकडे लगेच गेलं पाहिजे.